मित्रांनो, आपल्या देशात लोकशाहीची ताकद ही केवळ मतदानापुरती मर्यादित नाही, तर ती प्रत्येक संविधानिक पदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दिसून येते. तुम्हाला माहित आहे का, भारताचा उपराष्ट्रपती कोणत्या पद्धतीने निवडला जातो? ही निवड लोकांनी थेट मतदान करून केली जाते का केवळ खासदारांकडेच हा अधिकार असतो? आज आपण जाणून घेणार आहोत उपराष्ट्रपती यांची निवडणुकीची संपूर्ण पद्धत, त्यासाठी लागणारी पात्रता व मतदान प्रणाली आणि त्यांच्या पदाचे महत्त्व. भारताचे उपराष्ट्रपती हे भारताच्या राष्ट्रपतींनंतर दुसरे सर्वोच्च संविधानिक पद आहे. उपराष्ट्रपतींना प्राधान्यक्रमानुसार राष्ट्रपतींच्या शेजारी पद दिले जाते. हे पद अमेरिकन उपराष्ट्रपतीच्या धर्तीवरती तयार केले आहे. जर राष्ट्रपती मृत्यू, राजीनामा किंवा महाभियोग यासारख्या कारणांमुळे त्यांची कर्तव्य पार पाडू शकत नसतील, तर उपराष्ट्रपतींची मुख्य भूमिका ही राष्ट्रपती म्हणून काम पाहणे असते. उपराष्ट्रपती हे भारतीय संविधानाच्या वरिष्ठ सभागृहाच्या म्हणजेच राज्यसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहतात. भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड. राष्ट्रपतींप्रमाणेच उपराष्ट्रपतींची निवड थेट जनतेद्वारे नव्हे तर अप्रत्यक्षपणे केली जाते. संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांचा यात समावेश असतो. अशा प्रकारे हे निवडणूक मंडळ राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठीच्या निवडणूक मंडळापेक्षा खालील दोन बाबतीत फक्त वेगळे असते. उपराष्ट्रपतीच्या निवडणूक मंडळामध्ये संसदेने निवडून आलेले व नामनिर्देशित दोन्ही प्रकारचे सदस्य असतात, पण राज्य विधानसभेच्या सदस्यांचा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये समावेश होत नाही. उपराष्ट्रपतींची निवडणूक राष्ट्रपतींच्या निवडणुकीप्रमाणेच एकल संक्रमणीय मतांद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीनुसार घेतली जाते. मतदान हे गुप्त पद्धतीने होत असते. उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीबाबत कोणती शंका अथवा वाद असतील तर याची चौकशी करण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाकडे असतो आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम मानण्यात येतो. उपराष्ट्रपती पदाची पात्रता. उपराष्ट्रपती या पदासाठी पात्र होण्यासाठी तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा. त्याचे वय किमान 35 वर्ष पूर्ण असले पाहिजे. तो राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा आणि त्याने केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा कोणतीही स्थानिक प्राधिकरणामध्ये अंतर्गत कोणतेही लाभाचे पद धारण केलेले नसावे. उपराष्ट्रपतींची नामांकन प्रक्रिया. उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीसाठी उमेदवाराच्या नामनिर्देशांकावर किमान 20 मतदारांनी प्रस्तावक म्हणून आणि 20 मतदारांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करणे आवश्यक असते. प्रत्येक उमेदवाराने भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये 15,000 इतकी सुरक्षा ठेवणे आवश्यक असते. हे नामांकन पत्र संसद सचिवालयामध्ये सादर केले जाते. निवडणुकीचे निरीक्षण. उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीचे निरीक्षण भारताचा निवडणूक आयोग करतो. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवली जाते. निकाल निवडणूक आयोग घोषित करतो. तसेच उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. ते पुन्हा याच पदावर निवडून येऊ शकतात. उपराष्ट्रपती संबंधी संविधानिक तरतुदी. संविधानिक तरतुदी कलम 63 ते कलम 71 यामध्ये नमूद केलेल्या आहेत. तर कलम 63 मध्ये भारताचा एक उपराष्ट्रपती असेल. कलम 64 उपराष्ट्रपती हे राज्य परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील. कलम 65 राष्ट्रपतींच्या पदाच्या रिक्त पदावर किंवा त्यांच्या अनुपस्थितीमध्ये उपराष्ट्रपतींनी राष्ट्रपती म्हणून काम करावे किंवा त्याचे कार्य पार पाडावे. कलम 66 उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांचा समावेश असलेल्या निर्वाचक मंडळाच्या सदस्याद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व प्रणालीनुसार केली जाईल. कलम 67 उपराष्ट्रपती 5 वर्षाच्या कालावधीसाठी पदावरती राहतील. कलम 68 उपराष्ट्रपतीच्या पदाचा कार्यकाळ आणि रिक्त पदांशी संबंधित तरतुदी. कलम 69 राष्ट्रपती पदाची शपथ. कलम 70 कोणत्याही आकस्मिक परिस्थितीमध्ये अध्यक्षांचे कार्यभार सोडणे. कलम 71 राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीच्या निवडणूक संबंधित बाबी व वाद.
अशा संविधानिक तरतुदी उपराष्ट्रपती यांच्या पदाबद्दल संविधानामध्ये नमूद केलेल्या आहेत. भारताच्या उपराष्ट्रपती पदाचे महत्त्व. भारताचे उपराष्ट्रपती हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभा याचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम पाहतात. अध्यक्ष म्हणून उपराष्ट्रपती राज्यसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवतात. सभागृहामध्ये सुव्यवस्था आणि सजावट ही त्यांच्या देखरेखीखाली होत असते. उपराष्ट्रपती सभागृहाचे सदस्य नसले तरी बरोबरीच्या बाबतीत राज्यसभेत ते मतदान करू शकतात. उपराष्ट्रपती राज्यसभेच्या विविध समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती देखील करतात. सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काढून टाकण्याच्या प्रस्तावाचा विचार राज्यसभेच्या अध्यक्षावर अवलंबून असतो. उपराष्ट्रपतींची निवडणूक ही भारतीय लोकशाहीतील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. हे पद राष्ट्रपतींना पूरक असून संसदेतील कार्यवाही सुरळीत ठेवण्यात यांची मोठी भूमिका असते. उपराष्ट्रपती हा स्थैर्याचा आणि संविधानिक सातत्याचा आधारस्तंभ मानला जातो. राष्ट्रपतीप्रमाणेच उपराष्ट्रपती हे लोकशाहीतील अत्यावश्यक अंग आहेत. त्यांची निवडणूक पद्धत आपली लोकशाही अधिक जबाबदार आणि प्रगल्भ बनवते. धन्यवाद.